हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चेंज द डिग्री या प्रकारातील दुसरा प्रकार. म्हणजेच दिलेलं वाक्य जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं. त्यासाठी एक सोपी रचना आपल्याला वापरायची आहे. बघा, रचनेनुसार आपल्याला उत्तराच्या सुरुवातीला घ्यायचं आहे नो ऑदर, त्यापुढे घ्यायचे दिलेल्या वाक्यातील दुसरं नाम, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, ॲज, विशेषणाचं पहिलं रूप, ॲज आणि पहिले नाम. या क्रमाने जर आपण शब्द मांडले तर अगदी सहजपणे सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करता येऊ शकतं. एक्झाम्पल बघा, राम इज द ब्रेव्हेस्ट बॉय इन द क्लास. ह्या वाक्याच्या पुढे आपल्याला जर सूचना आली चेंज द डिग्री, तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, दिलेल्या वाक्यातील पहिलं नाम, दुसरं नाम, सहाय्यकारी क्रियापद, विशेषण हे आपण अंडरलाईन करायचे. त्यानंतर ह्या वाक्याची डिग्री कोणती आहे ती ओळखायची. बघा, काल पाहिल्याप्रमाणेच आपण सर्वप्रथम अंडरलाईन करणार आहोत सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद आहे इज, त्या अगोदरचा संपूर्ण भाग असतो पहिलं नाम. त्यानंतर आपण काल बघितलं होतं पहा, दॅन नंतर आलेला भाग हा दुसरं नाम असतं. पण ह्या वाक्यामध्ये दॅन हा शब्द नाहीये. हे वाक्य जे आहे यात आलेलं आहे द, त्यामुळे इथे लक्षात ठेवा द नंतर आलेला शब्द असतो विशेषण. म्हणजेच ब्रेव्हेस्ट हा विशेषण आहे आणि त्यापुढील सगळा भाग हा असणार आहे दुसरं नाम. तर हे घटक ओळखले, पहिलं नाम, सहाय्यकारी क्रियापद, विशेषण आणि दुसरं नाम. आता काय करायचं आहे, दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये आहे ते ओळखायचंय. आणि डिग्री ओळखण्यासाठी काय करणार, विशेषणाचं रूप बघणार. विशेषण काय आहे, ब्रेव्हेस्ट. की तो रूप आहे बघा बरं, ब्रेव्ह, ब्रेव्हर, ब्रेव्हेस्ट. ब्रेव्हेस्ट हे आहे तिसरं रूप. म्हणजेच हे वाक्य आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूपांतर आपल्याला करायचंय पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. इथं दिलेल्या रचनेनुसार सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे नो ऑदर. हा सुरुवातीला घेतला आपण नो ऑदर. त्यानंतर घ्यायचं आहे दुसरे नाम. काय आहे दुसरे नाम, बॉय इन द क्लास. मग ते या ठिकाणी आपण घेतोय बॉय इन द क्लास. बघा, रचनेनुसार पुढे काय येणार आहे, सहाय्यकारी क्रियापद. वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद काय आहे, इज, घेतला इज. त्यापुढे ॲज, त्यानंतर घ्यायचंय विशेषणाचं पहिलं रूप. दिलेल्या वाक्यात विशेषण आहे ब्रेव्हेस्ट, याचं पहिलं रूप म्हणजेच पॉझिटिव्हचं रूप काय आहे, ब्रेव्ह. ते आपण या ठिकाणी घेतलं. नंतर रचनेत आलंय ॲज आणि शेवटी घ्यायचं आहे पहिलं नाम. काय आहे पहिलं नाम, राम. झाले उत्तर. काय झाले बघा, नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज ब्रेव्ह ॲज राम. सुपरलेटिव्ह डिग्रीचं आपण रूपांतर केलेलं आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. वाक्याची डिग्री जरी बदललेली असेल तरी वाक्याचा अर्थ मात्र बदललेला नाहीये. आता आपण बघणार आहोत या ठिकाणी एक टीप सुद्धा दिलेली आहे. तर ती टीप आहे, दिलेल्या वाक्यात वन ऑफ हे शब्द असतील तर वरील रचनेत नो ऑदर ऐवजी व्हेरी फ्यू घेऊन सहाय्यकारी क्रियापद अनेक वचनी म्हणजेच आर किंवा वेअर घ्यावे. एक्झाम्पल पहा, मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. सर्वप्रथम सहाय्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दुसरं नाम आणि विशेषण अंडरलाईन करायचं. सहाय्यकारी क्रियापद आहे इज, त्या अगोदर आलेलं पहिलं नाम, द नंतर आलेलं विशेषण आणि विशेषणानंतरचा जो राहिलेला सगळा भाग आहे त्याला आपण म्हणणार आहोत दुसरं नाम. आता आपल्याला बघायचं ही डिग्री कोणती आहे, बिगेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट. कितवं रूप आहे, तिसरं. म्हणजेच ही वाक्याची डिग्री आहे सुपरलेटिव्ह. आणि सुपरलेटिव्हचं आपल्याला करायचंय पॉझिटिव्ह. रचना इथं दिलेली आहे. पण टीपनुसार बघा, वाक्यात वन ऑफ असेल तर या रचनेत आपल्याला काही बदल करायला सांगितलेला. दिलेल्या वाक्यात वन ऑफ हे शब्द आहेत का बघा बरं. मुंबई इज वन ऑफ, हा वन ऑफ हे शब्द आहेत. मग काय करायचंय, नो ऑदरच्या जागी घ्यायचा आहे व्हेरी फ्यू. मग ह्या उत्तराच्या सुरुवातीला रचनेनुसार नो ऑदर न घेता त्या नो ऑदर ऐवजी आपण घेणार आहोत व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू. त्यानंतर काय घेणार, दुसरे नाम. काय आहे, सिटीज इन इंडिया. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय आहे, इज.
पण टीप मध्ये दिल्याप्रमाणे जर तुम्ही व्हेरी फ्यू घेतला तर सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला अनेकवचनी घ्यायचं आहे. इथं दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे इज आणि त्याचं अनेकवचनी रूप काय आहे? आर. त्यापुढे ॲज, मग विशेषणाचं पहिलं रूप बिगेस्टचं पहिलं बिग, पुढे ॲज आणि त्यानंतर पहिलं नाम काय आहे? पहिलं नाम मुंबई. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज मुंबई. वाक्याची डिग्री बदलली आहे, सुपरलेटिव्हचं आपण पॉझिटिव्ह केलंय, अर्थ मात्र बदललेला नाहीये. तर बघा, अशा पद्धतीने अगदी सहजपणे आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करू शकतो. आता यानंतरच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत, जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं.